गेल्या वेळेस आपण दिलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये मी देत आहे। तर आधुनिक अगस्ती विश्वेश्वरय्यांना म्हणतात, निजामाच्या विश्वेश्वरय्यांना दिलेला संदेश तातडीने या हा आहे। आणि त्याच्यानंतर पुढील घटना ज्या आहेत त्या क्रमाने लिहा। तर पहिली घटना विश्वेश्वरय्यांचा युरोप दौरा, दुसरा मुसा नदीला महापूर, तिसरे जे आहे हैदराबाद पाण्याखाली जाण्याचा धोका, चौथा जो आहे तो युरोप दौरा अर्धवट सोडला हा आहे। परत एका शब्दात उत्तर लिहामध्ये हैदराबाद जाऊन वाहणारी नदी मुसा आणि हैदराबाद संस्थांचे प्रमुख जे आहेत ते निजाम आहेत। आता आपण भागात जे शब्द दिलेत नदीने त्याचा प्रत्यय आहे नी आणि विभक्तीचे नाव आहे तृतीय विभक्ती, नावाचे चे जो आहे तो षष्टी आहे। पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करणार ते लिहा। तर पूर आल्यानंतर आपण त्यांना खाऊची पुरवठा करू शकतो, त्यांना आर्थिक मदत देऊ शकतो, कपडे लत्ते वगैरे देऊ शकतो। तर हे जे आहे ते तुम्ही 6 ते 8 ओळीत लिहू शकता। याच्यानंतर आपण जीवन प्रवासात मागे वळून पाहिल्यानंतर यामध्ये पूर्वीचे मुखवटे गळून पडतात, मान अपमान प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकतो आपण, साऱ्या गोष्टी मान्य करतो आणि निकोप मन समोर येतं आपलं। तर या प्रकारे आहेत। आणि नात्यांचा प्रवास सुरू होतो जन्मापासून, निसर्गाचा नियम, पिकलं पान गळलं तरी पालवी फुटणार, सहसंबंध यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहे, जन्माचा मृत्यू म्हणून तारुण्याचं वार्धक्य आहे, पालवी पल्लवी, मग पान जो आहे तर त्याचं पर्ण हे समानार्थी शब्द आहे, सामासिक विग्रह, आजन्म म्हणजे जन्मापासून, स्वमत, सूर्याचे दुसरे नाव मित्र आहे, किती योग्य आहे। तर याविषयी आपण मित्र म्हणजे तो आपला मित्र आहे या म्हणण्याचा अर्थ विधानाचं स्पष्ट रूप द्यायचं तर सूर्यामुळे आपल्याला उष्णता मिळते, सूर्याच्या उष्णतेमुळे झाडांना वाढ होती, झाड स्वतःचे अन्न तयार करतात आणि ते अन्न आपण ग्रहण करतो व खातो। याच्यामुळेच सूर्यामुळेच प्राणी आहेत, सूर्यामुळेच जो झाडे अन्न तयार करतात त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड ते घेऊन आपल्याला ऑक्सिजन देतात। या प्रकारे तुम्ही भरपूर लिहू शकता। अपठित गद्य आता आहेत, यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द पर्याय भरून वाक्य पुन्हा तयार करून लिहा। तर विलेखकाच्या मध्ये फुलांकडे पाहण्याची भावना, फुलांसाठी फुले, फुलांच्या दृष्टीने योग्य कृती आहे, कोमजण्याचा काही तास आधी तिला तोडावेत। आणि फुले मानवी जीवनावर ज्यांची उधळण करतात ते घटक रमरूप बघून फुलाच्या प्रती उतराई होण्यासाठी लेखकाचे सुचवलेले उपाय, गळून पडली तरी गोळा करावी, कोमजण्याच्या काही तास आधी तोडावीत, सामान्य रूप फुलांची फुलां आणि मंदिराचं मंदिरा याप्रमाणे आहे। आणि पुढचे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसारखे इतर 2 शब्द लिहा। गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत, फुला फुलांत आणि मुला मुलांत हे एक आहे, फुले झाडावरच अधिक सुंदर दिसतात याचे तुमचे मत। तर आपण आपल्या मनाने लिहू शकता की फुले हे फार सुंदर दिसतात आणि त्यांचं सौंदर्य त्या झाडावरच टिकून राहतं, रंग गंध हा त्यांचा ताजेपणा राहतो, ते सजीव राहतात त्याच्यावरच, कारण त्यांना जर तोडलं तर ते निर्जीव होतात आणि त्याच्यामुळे जे त्यांचं सौंदर्य आहे तेही कमी होतं, ते कोमेजतात असं लिहू शकता तुम्ही। आकृतीबंध, झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेली भावना, झोपडी जे आलेले आहेत, राजास मिळाली सौख्य कधी मिळाली, या झोपडीत माझ्या भूमीवर पडावे, म्हणजे त्यांनी केलेली भावना आहे की त्यांना पडावे, भूमीवर चांगले झोपूशी वाटते, तारांकडे पाहावीशी वाटते, प्रभूचे नाम घेऊशी वाटते, हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे करू शकता तुम्ही। आता यामध्ये त्यांनी सांगितलं देवेंद्र ये उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा। तर झोपडीचं चौके पाहून कोण लाजते, मग त्याचं उत्तर येते देवेंद्र। इथे जाताच मज्जाऊस शब्द येतो महालात। आणि काव्य सौंदर्य पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होणाऱ्या चौऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या या ओळींचा सरळ शब्द लिहा। त्यामध्ये काव्य सौंदर्यामध्ये पण तुम्ही काव्याच्या विषयी काय लिहिले सौंदर्य ते लिहू शकता। वरील जे अर्थ आहे काव्य सौंदर्य पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होत्या चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, झोपडीत माझ्या या ओळीचा सर्व अर्थ लिहा। तर याचा अर्थ असतो की पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होत्या चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, याचाच अर्थ जे झोपडी आहे तर त्याला आपल्याला तिजोऱ्यांची गरज नाही लागत, कुलपांची गरज लागत नाही, आपल्याला दाराला कडी लावण्याची गरज नाही आहे, दोऱ्या जोडल्या तरीसुद्धा आपल्याला चालतं येते झोपल्यावर, पण यामुळे आपल्याला महालासारखे जास्त त्याला संरक्षण द्यावे लागत नाही, हे त्याचा अर्थ आहे। आता काव्य सौंदर्य पाहुणी सौख्य माते देवेंद्र
तोही लाज आहे. तर याविषयी आपल्याला लिहायचं. शांती सदा विराजे झोपलीत माझ्या. याच्यातून सौंदर्य जे आहे, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, यामध्ये तुम्ही लिहू शकता कवीचं नाव, पुन्हा कविता कोणती आहे, ती कोणत्या संदर्भात दिलेली आहे याच्याविषयी लिहू शकता तुम्ही. तर खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही कवितेसंबंधी एक कृती सोडवा. मी वाचवतोय आणि धरीला पंढरीचा चूळ. प्रस्तुत कवीचे कवयित्री लिहायचं. कवितेचा विषय, कवितेचा काव्यसंग्रह, कवितेतून होणारा स्थायी भाव, कवितेतून व्यक्त होणारा विचार काय आहे, आवडणं न आवडण्याची कारणे तुम्ही देऊ शकता. सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलतीला आला, हे पण रसग्रहण तुम्ही करून लिहू शकता. तर याच्यात आता स्थूल वाचन जे आहे, तर व्यंगचित्र दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्याविषयी लिहू शकता तुम्ही 4 वर्णन. आणि तुलना करू शकता भारतातील धुके व लंडनमधील धुके यांची. तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता व्याकरण. राजवाडा, विग्रह काय, राजाचा वाडा, समाजाचे नाव, आणि नवरात्रीचा समूह ते नवरात्र, द्विगु समास आहे. अलंकार. सावळा ग रामचंद्र, रत्नमूल की झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्राबाई लोकतो. उपमेय व उपमान अलंकार लिहायचा आहे. तर तो यमक आहे. आणि यामध्ये उपमेय व उपमान. उपमेय जो आहे तो सावळा हा आहे. उपमा रामचंद्राला उपमेयाची दिलेली आहे. आणि यामध्ये वचन बदलामध्ये दगडच येते, समयचं समय येते, लिंग विद्वान जो आहे तो, आणि वाघ्याची मुरळी येते, विद्वानची विदुषी येते, गुळाचा गणपती म्हणी, आणि देखल्या देवा. तर देव आहे तर त्याचा प्रत्यय आणि विभक्ती विचारायचा. देवाला प्रत्यय नाही, देवच येणार आहे. आणि विभक्ती प्रकार त्याचा प्रथमामध्ये येते, बंधूंनो. जर संबोधन केल्यागत आहे तुम्हाला तर त्यामुळे संबोधन येते. आणि संघर्ष करणे म्हणजे 2 हात करणे, कोलमडून जाणे, याचा जोड्याजुळवा जो आहे तो मनाने ढासळणे आहे. आता उदाहरणातील रस ओळखा. खूप लोक माझ्या पाठीमागे आहेत, लोक जर तुमच्या मागे आहेत, नाही कोण म्हणतो, पण जर तुम्ही मागे वळून पहा म्हणजे लोक हातात हात जोडा घेऊन मागे राहते ते दिसेल. गर्द सभोवती रान सजनी, तू चापेकळी काय हरवले का सांग शोधीशी, या यमुनेच्या जळी. पुढील वाक्यातील अव्यय ओळखून प्रकार लिहा. आकाशात वीज चमकली आणि घरातील वीज गेली. आणि असल्यामुळे संयुक्त वाक्य येईल. परमेश्वर सर्वत्र असतो तो विधानार्थी आहे. अचूक शब्द निवडा. निर्विकार दिलेला आहे तो अचूक लिहायचा आहे. आणि खाली आशीर्वाद पण बरोबर लिहिलेला आहे खाली, जो 1 नंबरचा आहे तो. आणि अर्धविराम जो आहे आणि अपूर्ण विराम दिलेला आहे इथं. डायरेक्ट म्हणजे संगीत, एक्झिबिशन संबोधन, संगीत आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन आहे. आता याच्यातील जे उपयोजित लेखन आहे तुम्हाला इथे उपयोजित लेखन, पत्रलेखन बघा. कोणाही इलेक्ट्रॉनिक या दुकानातून शाळेतून 1 मोबाईल घ्यायचा आहे तर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मागणीपत्र तयार करा. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. आता इथला पत्ता जो आहे तो तुमच्या इथे असेल किंवा इथे असेल, म्हणजे तुमच्या तर माझ्या मते इथे पत्ता असेल. कथालेखन दिलेले आहे त्याचं उत्तर.
जाहिरात लेखन. योगासन संदर्भात आकर्षक जाहिरात तयार करा. योगासन विद्याधर योगासन वर्ग. योगासने शिका, सुदृढ बना, तणावमुक्त व्हा. विविध योगासने, प्राणायाम व आहार यांचे मार्गदर्शन. वयोगट 10 ते 17 वर्षे. कालावधी दिनांक 20 ते 26 नोव्हेंबर. नाव नोंदणी आवश्यक. स्थळ योग विद्याधाम 26 सोमवार पेठ अहमदपूर. वृत्तांत लेखन. नवमहाराष्ट्र विद्यालय, विमाननगर, वसई. जागतिक विज्ञान दिन सोहळा. जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत जाडेकर यांचे व्याख्यान. प्रमुख उपस्थिती 26 फेब्रुवारी. इथे दिनांक, वेळ, स्थळ लिहायचं.